हाय फ्रेंड्स, आज आपण करतोय ज्वार पास्ता। तर ही अर्धी वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलंय, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, त्याच्यात मीठ टाकले। आता पाणी घालून आपण मळून घेऊ। पीठ मी मळून घेतले आणि त्याचे असे रिंग्स करायचे। कढई घेतली आहे, पाणीला उकळी आल्यावर 1 चमचा आपण मीठ टाकू। हे मी घरी कढवलेलं तूप आहे, हे 1 चमचाभर तूप आपण ह्याच्यात टाकू आणि हे पास्ता आपण त्याच्यामध्ये सोडून देऊ। 10 मिनिटं ह्याला बॉईल करून घेतले। कढईत मी तूप टाकले अर्धा चमचा, त्याच्यात लसूण टाकले। आता टाकते मी थोडीशी डिंगली, कांदा, कोथिंबीरच्या काड्या आहेत आणि गाजर, हे 1 मिनिट फ्राय करून घेऊ सगळं। आता टाकते अर्धा चमचा मिरपूड आणि गॅस बंद करू। 3 चमचे गव्हाचं पीठ मी भाजून घेतले। आता टाकते 1 कपभर गार दूध, त्याला मस्त आपण हलवून घेऊ। मिश्रण घट्ट झाल्यावर मी टाकलंय ऑरेगानो, मिरेपूड आणि काळं मीठ आणि आता टाकते ह्या फ्राय केलेल्या भाज्या, मिक्स करून घेऊ त्याला। ह्याच्यात टाकते मी पास्ताचं पाणी जे आपण उकळून घेतलं होतं आणि आता ह्याच्यात टाकूयात आपण हे पास्ता आणि हलवून घेऊ 2 मिनिटं। पास्ता रेडी। बाय। हाय फ्रेंड्स, आज आपण करतोय ज्वार पास्ता। तर ही अर्धी वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलंय, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, त्याच्यात मीठ टाकले। आता पाणी घालून आपण मळून घेऊ। पीठ मी मळून घेतले आणि त्याचे असे रिंग्स करायचे। कढई घेतली आहे, पाणीला उकळी आल्यावर 1 चमचा आपण मीठ टाकू। हे मी घरी कढवलेलं तूप आहे, हे 1 चमचाभर तूप आपण ह्याच्यात टाकू आणि हे पास्ता आपण त्याच्यामध्ये सोडून देऊ। 10 मिनिटं ह्याला बॉईल करून घेतले। कढईत मी तूप टाकले अर्धा चमचा, त्याच्यात लसूण टाकले। आता टाकते मी थोडीशी डिंगली, कांदा, कोथिंबीरच्या काड्या आहेत आणि गाजर, हे 1 मिनिट फ्राय करून घेऊ सगळं। आता टाकते अर्धा चमचा मिरपूड आणि गॅस बंद करू। 3 चमचे गव्हाचं पीठ मी भाजून घेतले। आता टाकते 1 कपभर गार दूध, त्याला मस्त आपण हलवून घेऊ। मिश्रण घट्ट झाल्यावर मी टाकलंय ऑरेगानो, मिरेपूड आणि काळं मीठ आणि आता टाकते ह्या फ्राय केलेल्या भाज्या, मिक्स करून घेऊ त्याला। ह्याच्यात टाकते मी पास्ताचं पाणी जे आपण उकळून घेतलं होतं आणि आता ह्याच्यात टाकूयात आपण हे पास्ता आणि हलवून घेऊ 2 मिनिटं। पास्ता रेडी।